एआयचा परिणाम होणार नाही असं मानवी जीवनाचं एकही क्षेत्र नाही, इतका एकोळीचा सारांश आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर आणि होणार आहे, भविष्यकाळ नाहीये, झाला. 65% एक्झिस्टिंग अस्तित्वात असलेली सुमारे 65% जॉब एआय खाणार आहे. पण दचकायचं कारण नाही, कारण एका कालावधीनंतर तोच एआय नव्या प्रकारच्या जॉब निर्माण पण करणार आहे. पंच उषःकाल या संस्कृतीच्या प्रारंभापासून जो शाश्वत सनातन प्राचीन काळ आहे, भारत आणि भारतीय संस्कृतीच नॉलेज बेस्ड सिव्हिलायझेशन आहे. आपण ज्ञानाचा आदर करणारी माणसं आहोत. जगासाठी महत्वाची आहे आजच्या तारखेला एआय मुळे ॲज नेव्हर बिफोर. मानवी जीवनात यापूर्वी कधीही नव्हतं एवढं आता स्वाध्यायाला महत्त्व प्राप्त झालंय. आवर जॉब इज नॉट जस्ट टू फॉलो द चेंज. आवर जॉब इज नॉट जस्ट टू ॲडजस्ट टू द चेंज. आवर जॉब इज टू लीड द चेंज. दहावी 12वी नंतर ज्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत की आम्हाला डिझाईन करायचं आहे किंवा आम्हाला काही चित्रकलेमध्ये म्हणजे NID अहमदाबाद किंवा असं करायचं आहे किंवा फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं आहे किंवा अशा सर्व क्षेत्रांच्या मधली जी मुलं मुली ज्यांच्या डोळ्यामध्ये अशी स्वप्न असतात आणि त्या दृष्टीने त्यांनी आधी काम पण चांगलं केलेलं असतं, दे आर ऍक्च्युली इन शॉक. माय अपील टू द ऑडियन्स टुडे is to find a common ground. आणि त्याच्याबद्दलचे काही सजेशन्स मी तुम्हाला देणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा मला माहित नाही या कॉलवर किती लोक आहेत. चायनामध्ये, जर्मनीमध्ये देर इज समथिंग कॉल्ड डार्क फॅक्टरीज. मिथॉस किंवा या प्रकारच्या सॉफ्टवेअर जर रिलीज झालं तर त्याच्यामधनं आपल्याला कोणते धोके बँकिंग सेक्टरसाठी येतील याच्याबद्दल राजकीय, राष्ट्रीय आणि केंद्रीय स्तरावर जर का बैठकी घ्याव्या लागतायत, तर आपल्यासारख्या छोट्या विश्वामध्ये आपण त्याचा विचारही न करणं कितपत योग्य आहे. सर्व विद्यार्थ्यांसहित सर्व पालक मित्र मैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि अर्थातच कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आजच्या प्रसन्न सकाळी आपण सायबर स्पेसमध्ये टेक्नॉलॉजीच्या कृपेने भेटतो आहोत. मी सुद्धा मागच्या अनेक सत्रांमध्ये त्या वेळच्या विषयाला धरून असेल तर मनापासून उल्लेख केला आहे. याचं कारण ती खरंच माझ्याही मनातली भावना आहे आणि आज सुरू करताना आमचे फॅकल्टी मयूर यांनी सुद्धा ती बोलून दाखवली की टेक्नॉलॉजीच्या कृपेने आपण सगळे आपापल्या जीवनात जिथे कुठे आहोत तिथून या सायबर स्पेस नावाच्या अद्भुत आकाशामध्ये भेटू शकतो आहोत, बोलू शकतो आहोत. शेजारी ठेवलेल्या ज्ञानोबा माऊलीची संज्ञा वापरायची तर ये हृदयीचे ते हृदयी पोचतं करू शकतो. एक समर्थ रामदासांची संज्ञा वापरायची तर जे आपणासी ठावे ते सकळासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं त्यांनी त्यांच्यापरीने सांगितलं केलं. आपण त्याचे छोटेसे पाईक ही सर्व संत परंपरा. पण आज अत्याधुनिक टेक्नॉलॉजी की जिचा अधिक वापर आपल्यावर कोरोनानी लादला, पण त्या काळात आता जेव्हा घराबाहेर पडणं सुद्धा जगण्याला धोकादायक बनून बसलं होतं, आता एकमेकाशी संपर्क कसा यातून समोर टेक्नॉलॉजी आली आणि हे आज आपण रविवारच्या प्रसन्न सकाळी एकमेकाशी बोलतो.
खरंच गेली अनेक वर्ष माझ्या मनातला भाव कृतज्ञतेचा आहे, टेक्नॉलॉजीबद्दलची कृतज्ञता. त्यामुळे ती टेक्नॉलॉजी ज्यांनी कोणी डेव्हलप केली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीच्या मागचं बेसला असलेलं जे सायन्स आहे, ते विज्ञान, ते शोधणारे वैज्ञानिक, सर्वांच्या बद्दलची मनामध्ये एक विलक्षण कृतज्ञता. हा आज तुमच्याशी AI, त्यामुळे होणारे बदल आणि त्या AIच्या जमान्यात आपण सामोरे जायला काय करूयात, हे बोलताना सुद्धा माझ्या मनातला मुख्य डिफायनिंग भाव कृतज्ञतेचा आहे. या तसा माझ्या पहिल्या मुद्द्यातच आपण AIला सामोरे कसे जाऊयात चा मला म्हणायचा असलेला सगळ्यात मुख्य मुद्दा येतो. तो म्हणजे आता हे AI म्हणजे काहीतरी एक भयंकर संकट आहे, जे आमच्या भूषण सरांनी हा सूर लावला, मी जो सांगतोय तोच लावला, की आपण AIकडे आता हे काहीतरी भयंकर संकट आहे. आणि अरे बापरे, माझं सगळं शिक्षण ते मी ज्यासाठी घेत होते, त्यातून मी पुढे जीवनात ज्या जॉबकडे बघतोय, आता सगळ्यालाच धोका तयार झालाय. तर एक AIकडे हा ॲटिट्यूड घेता येईल, पण AI पासून मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांकरता हे खरं आहे की मुळे आपण त्या गोष्टीकडे बघण्याचा आपण दृष्टिकोन काय घेतो, ॲटिट्यूड, यावरनंच आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार, त्यातून आपल्या हातून होणारे कार्य याची दिशा ठरते. AIला एका बाजूला संकटही मानता येईल, पण चांगल्या हिंदीमध्ये सुद्धा जे छान वाक्य असतं की ये धोका नहीं है, मौका है, की हे संकट नाही आहे, ही संधी आहे. ॲटिट्यूड का सवाल है. आणि मला प्रस्तावित करायचं की आपण सगळे AIचं मनापासून स्वागत करूयात. आपण सगळे AIकडे आता हा काहीतरी धोका आहे नव्हे तर आता हा मौका आहे. अरे हे संकट नाही, ही संधी आहे. आणि उलट त्या निमित्ताने मी हा मानवतेच्या वाटचालीतला नवा ऐतिहासिक मुद्दा मी पण तो समजावून घेईन, आत्मसात करीन आणि शिकण्याचं किंवा जॉब करण्याचं जे कोणतं माझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मी ते AI आत्मसात करून माझा प्रभाव आणि माझा सर्वात त्यापेक्षा लाडका शब्द आहे आनंद. हा माझा शब्द आहे आनंद. शिकण्यातला आनंद, जॉब करण्यातला आनंद, जगण्यातलाच आनंद, तो मी AI वरनं वाढवीन. असा तर मला माझा शब्द ईश्वर कृपेने माझ्या मनात तर सहजच येणारी भावना आहे, कृतज्ञतेची भावना. आणि आजकाल तर सायकोलॉजीमध्ये सुद्धा हे शिकवलं जातं की सारखेच आपल्या जीवनामध्ये जे निगेटिव्ह आहे, जे बोचरं आहे, जे दुःखद आहे, तर दिवस रात्र अखंड त्याचंच चिंतन जर करत बसला तर मग त्या चिंतनामुळे आपल्या वाट्यालाही सारखंच ते दुःख, अपयश, निगेटिव्हिटी येऊ शकते. बिलकुल आमच्या भूषण सरांनी ज्याचा उल्लेख केला, न्यूरोसायन्स, मेंदूचं जेवढं न्यूरोसायन्सवर नवं संशोधन चालू आहे तेवढं सातत्याने हे नवं मांडलं जात आहे की मेंदूचं सुद्धा न्यूरल नेटवर्क आपण नॉर्मली जास्त करून जसा विचार करतो, जे पाहतो, जे ऐकतो, जे बोलतो तोंडानी, त्या सगळ्याचाही मेंदूच्या न्यूरल नेटवर्कवर परिणाम होत असतो, असं आजचं न्यूरोसायन्स सुद्धा सांगतं. म्हणजे आपण जर सारखेच त्या निगेटिव्हिटीमध्ये लोळत पडलो ना, तर नकळत आपल्यालाही कळणार नाही, सब किंवा अनकॉन्शियस लेव्हलला मेंदूचं न्यूरल नेटवर्क सुद्धा मग सारखं ते निगेटिव्हिटी, सगळ्यातली सारखी निगेटिव्हिटी पाहणारं आणि त्यामुळे सगळ्यातली सारखी निगेटिव्हिटी आपल्याकडे खेचून घेणारं, आकर्षित करणारं, अट्रॅक्ट करणारं असं होऊन बसतं. असं तर आता न्यूरोसायन्सनी सुद्धा सांगितलं आहे. आणि मग त्याचा समांतर सिद्धांत येतोच, तोही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आहे की जर आपण स्वतःला ट्रेन केलं, प्रशिक्षित केलं, शिकवलं, त्याला म्हणतात स्वतःला घडवणे, त्यालाच म्हणतात चारित्र्य घडण, की मानवी जीवन मी समजावून घेताना, माझं जीवन जगताना, आज शिकताना, उद्या जे काही मला जॉब असो, माझा बिझनेस असो, मी जीवनात जे करणार आहे,
अगदी आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पार उभं राहील, तिकडे मी जीवनाचा एक बॅलन्स, सम्यक हा आपल्या भारतीय विचाराचा विलक्षण अर्थपूर्ण शब्द आहे, तर मी तो सम्यक दृष्टिकोन घेणार आहे. त्याचा अर्थ काही जिथे बोचरं दुखत निगेटिव्ह असेल तर मी ते जणू ते नाहीच आहे असं मी नाही जगणार वागणार बोलणार आहे. पण माझ्या मेंदूचं न्यूरल नेटवर्क, माझा बेसिक ॲप्रोच, माझा ॲटिट्यूड, मी ह्या सर्वातनं पॉझिटिव्हिटी पिकअप करणार. जेवढी करू तेवढी आपल्या जीवनात मेंदूची सुद्धा रचना अशी ती पॉझिटिव्हिटीकडे जाईल आणि मग ती पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होईल. हे आज तर सर्व विज्ञाननिष्ठ तर आहेच, पण मला जे नेहमी वाटत राहतं की जेवढा सखोल अभ्यास करीन तेवढी मला ही सगळी सूत्र मला कळणाऱ्या मूळच्या भारतीय संस्कृतीत सापडतात, की हा कृतज्ञता भाव आपल्याला भारतीय संस्कृती शिकवते. जन्माला आल्याबद्दलची कृतज्ञता, की आपला माणसाच्या जीवनाकडे बघण्याचा वेदांपासून वर्तमान काळापर्यंतचा आपला दृष्टिकोन, आपला अप्रोच आहे की माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे. तुकोबारांच्या सुद्धा एका अभंगातली ओळ आहे, दुर्लभ नर देह झाला तुम्हा आम्हा. हा नर म्हणजे फक्त पुरुष नाही, माणसाचा जन्म मिळाला हा दुर्लभ आहे आणि अरे हे भाग्य आहे आणि ते भाग्य समजून तुझं जीवन जग. हा जीवनविषयक केवढा मोठा अप्रोच आहे. एकदा तो जर लक्षात आला तर मला वाटतं आपोआप मग लक्षात येईल की मातृदेवो भव पितृदेवो भव का म्हणायचं असतं, की मला ज्या आईवडिलांनी जन्म दिला म्हणून माझ्या मनात त्या माझ्या आईवडिलांबद्दलची कृतज्ञता, त्यांनी मला जन्म दिला, त्यांनी मला घडवलं. मला कळणारी ही अशी भारतीय संस्कृती कृतज्ञता भाव शिकवते. आणि आजही जगभर आता माणसानी आपलं व्यक्तिमत्व घडवणे, माणसानी स्वतःला घडवणे, की ज्याला आपला विलक्षण अर्थपूर्ण भारतीय शब्द आहे संस्कार, तर आता जगभर सुद्धा शिकवलं जातं. आणि मग त्याच्या इंग्लिश संज्ञा येतात. तर हे एक टेक्निक म्हणून जे आपल्याला सांगितलं जातं, अनेक जगातले जाणकार सांगतात की तुझ्या जीवनातलं जे चांगलं आहे ते जरा डायरीत लिहित जा. रोज काहीतरी 300 400 500 शब्द नोंदव, पण ते दिवसात एकदा जेव्हा बसशील ना ते लिहायला, तेव्हा जरा बसल्या जागी स्वतःला सांग की मी जे चांगलं आहे उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकूनी द्यावे, जे जे उदात्त उन्नत महन मधुर ते. तर अरे तुझ्या जीवनातलं ते एका मनाचा फोकस कर आणि रोज जे काही जरा लिहिशील ते 300 400 500 स्वतःचे शब्द असे जरा पॉझिटिव्ह चांगले लिही. यालाही छान वापरला जाणारा इंग्लिश शब्द आहे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग, असा शब्द आहे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. मग ही कृतज्ञता आहे, ती ठेव. आपल्याला कळत किंवा नकळत सुद्धा मला तर वाटतं आजही घरीदारी, विशेषतः कुटुंबामध्ये, आणि मी हे मानतो की मुख्यतः पहिलं काम कुटुंब, पहिलं काम आईवडिलांचं आहे. ते नुसतं व्याख्यान शब्दाद्वारा नाही, आपल्या जगण्याद्वारा सांगण्यास शिकवण्याचं. हे जे अगदी साधे सोपे शब्द आहेत की अरे चांगलं बोल. मराठीमध्ये सुद्धा किती छान शब्द येतात पहा तुम्ही. शुभ बोलणाऱ्या असा शब्द येतो, शुभ बोलणाऱ्या. म्हणजे काय, काहीतरी सारखं निगेटिव्ह, सारखं ह्याचं वाटोळो, हा नालायक आहे, तो डुक्कर आहे, त्याच्याकडे बघून घेतो सगळं त्या. मग किंवा अमुकच मग वाईट झालं तर काय, मग मी परीक्षा नापास झालो तर काय. सम्यकचा अर्थ आहे या गोष्टींचं चिंतन करावं, त्यानुसार कृती करावी, ते दुरुस्त करायला. पण सारखेच लडबडत पडलो त्या निगेटिव्ह विचारांमध्ये तर हळूहळू त्यांना आकार येणं चालू होतं. हे मानवी जीवनाचं जगता जगता आलेलं आकलन भाषेमधनं आपोआप व्यक्त होतं. म्हणी ज्या तयार होतात, शेवटी म्हणी म्हणजे काय असतं तर समाजाचं सामूहिक शहाणपण म्हणींच्या मधून व्यक्त होत असतं. तेव्हा सहज बोलताना सुद्धा शुभ बोलणाऱ्या, काहीतरी घरात कोणीतरी मुलगा मुलगी काहीतरी असं काहीतरी बोलून बसला, जरा निगेटिव्ह बोचरं, आई वडील पटकन म्हणतात ते शुभ बोलणाऱ्या. असं मी सहज तुम्हाला सांगतोय, काही वेळा विशेषतः हे माणसाच्या माणूसपणाचाच भाग आहे. एका विशिष्ट वयानंतर अनेक जण थोडंसं निगेटिव्ह, त्यांच्यावर टेन्शन पण येणं चालू झालेलं असतं की मृत्यू मरण. आणि मग ते काहीतरी उद्या मी नसेन, मग मी नसल्यावर, मग आता जातोच मी, मग आता माझे दिवसच भरलेत आता. अरे हे बघा, मृत्यू अटळ आहे हे आपल्याला
बुद्धांनी शिकवलं, हे तुकोबारायांनी शिकवलं आहे, ते जगणं आनंदाने जगायचं ना. तेव्हा एकीकडे ही शुभ बोलणारे असेल, ॲक्च्युली इंग्लिशमध्ये सुद्धा एक फार छान वाक्य आहे, बी वेअर ऑफ व्हॉट यू से फॉर इट मे कम ट्रू. असं इंग्लिश फार छान वाक्य आहे, बी वेअर ऑफ व्हॉट यू से फॉर इट मे कम ट्रू. की तुम्ही जे सारखं सतत म्हणताय, जो सारखा सतत तर ते सावधपणे बोला, लक्ष द्या तिकडे. परत तिसरे ते सावधपणे सर्व विषयी, की सावध राहा, लक्ष दे, स्वतःकडे लक्ष दे. बी वेअर ऑफ व्हॉट यू से फॉर इट मे कम ट्रू. चांगलं पहा, चांगलं बोल, चांगलं ऐक, परिस्थितीचं सम्यक आकलन तर कर, पण तुझे त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन पॉझिटिव्ह असण्याचा तुझ्या जगण्यावर परिणाम आहे. हे मित्र, मी सहज AI संदर्भात सुद्धा म्हणते की पहा, तुम्ही माझ्या बोलण्यात नकळत हे मुद्दे येणार आहेत, की कितीही नवं तंत्रज्ञान आलं की जे यावं, कितीही त्या नव्या तंत्रज्ञानाने मानवी जीवनात तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून ते आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश, त्याची आपली व्यवस्था, लोकशाही, त्यातली राज्यघटना, त्यातले आपले जागतिक संबंध, सर्व विश्व, त्यातली सर्व माणसंच काय, प्राणी, वनस्पती, डोंगर, दऱ्या, खडक, सगळ्यांवर कितीही प्रचंड परिणाम होणार असले, जे होणार, तरी त्याच्या मुळाशी काही चिरंतन, काही शाश्वत, टाइमलेस, इटर्नल काही सूत्र आहेत. आणि मग आपलं कौशल्य ती शाश्वत चिरंतन सूत्र काय आणि ती काळानुसार कशी बदलतात, बदललीच पाहिजेत. बदलांचं स्वागतच केलं पाहिजे, बदलांना विरोध नसतोय करायचा, पण ते मी आत्मसात करून स्वतःला कसं घडवू, हे मी म्हणतोय आपल्यासमोरचं मुख्य ते आव्हान पण आहे आणि ती संधी पण आहे. AI आपण स्वागत करूयात, अजिबात बिचकायचं कारण नाही आहे. फॉर नेक्स्ट अबाउट मे बी 3 to 5 minutes, I am making a conscious choice of speaking in English. I think in my brain, this is going to be about 3 to 5 minutes. When Bhushan started speaking, even he had noticed that some of you were posting in the chat box requesting us to please speak in, say, English or Hindi. I have to tell you that Bhushan himself, I myself personally, we as individuals, but more importantly, we as Chanakya Mandal Parivar, the Sanghatan, the organization, okay, we welcome these suggestions. We sincerely believe in what is called as 3-language formula. English as the lingua franca of the world, Hindi as our official language that should and that does link all India, and of course Marathi as great a language, at least, if not better, in fact better, but at least as great as, say, especially English. So we welcome the suggestion. But there, the point I want to make is, all Bharatiya languages, including Marathi, must become Jnana Bhasha, languages of knowledge also. It is not like knowledge in general, and especially if it is about science and technology, business, finance, commerce, etc. Even it comes down to lots of ideologies, etc. also. And then finally about technology, now including, say, genetics, IT, and now AI. That as if all of it is in English, and therefore we have to learn, know, understand English because there is no other choice. I am saying that while yes, we should learn English, not only learn English, we should have command over English, but not become the mental slaves. That is also called the colonized mind. So this is the judicious balance. In terms of what I am saying today, the point I am making is, all Bharatiya languages, including Marathi, okay, are rich enough to be languages of the process of knowledge.
In fact, if you look at the whole world, you will see that, say, Japan and China have absolutely all education available in their respective Japanese and Chinese languages. Please remember, from PG to PhD, and including medical and engineering, it is all in their respective, say, Japanese or Chinese languages. Why only countries like Japan or China? China has population comparable to India. Japan has population comparable to Maharashtra. So we should not have this cultural inferiority complex, or what we call as the colonized bias. That is the balance that Chanakya Mandal is trying to offer. Point here is again, while yes, we should learn, understand, not only learn and have command over English, but all of it is without losing our roots, our basis, our foundation in our language, in our culture, civilization, art, norms, and then learn all modernity. मराठी ही ज्ञान भाषा होणे, आणि केवळ मराठी नाही, सर्व भारतीय भाषा. याचं बिलकुल शास्त्रीय कारण आहे की याच नव्हे, जगातल्या सर्व भाषांचा बेस, मूळ संस्कृतमध्ये आहे. मी आत्ता हा मुद्दा नाही काढतोय की संस्कृत विरुद्ध प्राकृत. हे भारतात सुमारे 200 वर्षापूर्वीपासून पद्धतशीरपणे ब्रिटिश फोडा आणि राज्यकराच्या नीतीने पेरलेलं विषारी बी आहे की जिला आजही विषारी वृक्ष येत आहेत. अजिबात असा काही संस्कृत विरुद्ध प्राकृत असं कधीही ना भांडण होतं, ना विरोध होता, पूर्वी नव्हता, आज नाही. एक नुसता तो विषय स्वतंत्र आहे. मी तुम्हाला सारांशाने एवढं सांगतो की एकाहून एक अनेक संस्कृत पंडित असे आहेत की ज्यांनी आपलं जीवन प्राकृताच्या अभ्यासालाच अर्पण केलं. पार जो महाराष्ट्री प्राकृत असं ज्या भाषेचं नाव की जे इसवी सन पूर्व 3ऱ्या 4थ्या 5व्या शतकापर्यंत जाते, आणि आज आता आणि मीही तुमच्याशी ज्यात बोलतोय ती मराठी भाषा, तिचा असा वारसा 2-2.5 हजार वर्षांचा आहे. तोही जिथे चालू होतो महाराष्ट्री प्राकृत, तर संस्कृत आणि हे महाराष्ट्री प्राकृत एकदम मैत्री आहे आपसातली कायम. संस्कृत आणि पाली, अगदी संस्कृतमधले ग्रंथ आणि समजा पालीमध्ये बौद्ध विचार मांडला बुद्धांनी, पाली जैन तत्वज्ञानही मांडलं गेलं, दोन्हींनी पुढे संस्कृत सुद्धा स्वीकारलं. अजिबात भांडण नाही, कधीही भांडण नव्हतं. ज्यांना हा देश त्याची एकात्मता तोडायची होती आणि आहे, ज्यांचा हा देश आणि त्याची एकात्मता यावर विश्वास नव्हता नाही, त्यांचा काही एजंडा आहे, ते ह्या प्रकारचं निर्माण करून भांडणं लावत असतात. आपली एक अत्यंत दुःखाची स्थिती आहे की आजही त्या भांडणांचा विषारी परिणाम सखोल आणि पार गाव पातळी आणि त्यातल्या माणसांच्या आपसातल्या संबंधांपर्यंत आहे. प्राचीन महाराष्ट्री प्राकृतातला एक मूळचा ग्रंथ आहे बृहत्कथा सरितसागर. ह्यांनी एक पंडित आहे गुणाढ्य, त्यांनी त्यावेळच्या महाराष्ट्रभर फिरून लोककथा गोळा केल्या आणि एकत्र मांडल्या. हा गुणाढ्य संस्कृत भाषेचा पंडित आहे, पण त्यांनी आयुष्य समर्पण केलं प्राकृताच्या अभ्यासाला. हे म्हणून की जशी संस्कृत देववाणी आहे, ईश्वरापासून निर्माण झाली, तशीच प्राकृतच काय सर्व भाषा, सर्व भारतीय सहित, मराठी सहित, आणि मग इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, जॅपनीज, चायनीज सहित ही ईश्वराचीच निश्वासित, ब्रह्माची निश्वासित आहेत. संस्कृत पंडित असलेल्या गुणाढ्यांनी आपलं जीवन प्राकृताला अर्पण करून हा ग्रंथ धरा. हाल सातवाहन यांनी गाहा सप्त सई असा प्राकृत उच्चार आहे, त्याचा संस्कृत उच्चार गाथा सप्तशती होतो. यांनी स्वतः सम्राट आहे, तो संस्कृतचा पंडित पण आहे, आणि त्यांनी रचना सर्व प्राकृतामध्ये केली. ज्या माऊलीची तस्वीर मी शेजारी ठेवून त्यांच्या चरणाशी बसलोय ती ज्ञानोबा माऊली, आणि सर्व संत जातपात धर्मपंथ निरपेक्ष ह्यांचा संस्कृत आणि वेदांचा सुद्धा अभ्यास उत्तम होता, पण त्यांनी हे सर्व ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी
आपापल्या भाषांचा म्हणजे आपल्याकरता बोलायचं तर मराठीचा आग्रह धरला, तो मुद्दा मित्र AI च्या काळात सुद्धा लागू आहे. यासाठी मी गेली काही मिनिटं घेतली की AI म्हणजे नाही आता इंग्लिशच. पुन्हा म्हणतोय यावं इंग्लिश निश्चित, पण आपला दृष्टिकोन, आपली कार्यपद्धती, आपली पॉलिसी पाहिजे की आम्ही ते सगळं शिकू, आत्मसात करू आणि तरी ते सगळं मराठीमध्ये आणू. AI च्या माध्यमातून सुद्धा मराठी ज्ञान भाषा बनणे किंवा जे AI चे अल्गोरिदम्स, प्रोग्रॅम, ॲप तयार होतात. आता ह्याला पारिभाषिक शब्द आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, NLP वापरतात, किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्स LLM वापरतात. आणि समजा आज तिकडे ती इंग्लिशमधनं तयार होत आहेत. आपल्याला माहिती आहे की चायनामध्ये चीनच्या सरकारने स्वतः एक प्रचंड मोठा पुढाकार घेऊन हे केणं चालू केलंय. जपानला आपल्या जॅपनीज भाषा आणि संस्कृतीविषयीचा सांस्कृतिक न्यूनगंड कधीही नव्हता, तर दुनियेतलं सर्व ज्ञान ते नुसतं जॅपनीजमध्ये आणलं काय? जपाननी नवज्ञान निर्माण केलं. ज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतंत्र बुद्धीने संशोधन करून योगदान दिलं. मला म्हणायचं आपल्याला तेच काम करायचं सगळ्यांना. मग ते मराठी असो, हिंदी असो, किंवा तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम सकट, गुजराती, बंगाली, आपल्याच भाषा आहेत सगळ्या. आज आपण बोलतोत मुख्यतः मराठीत, कारण इथे संवाद मुख्यतः मराठी भाषिकांशी चालू आहे. पण AI च्या संदर्भात सुद्धा मराठी ही ज्ञानभाषा बनणे, AI ची अल्गोरिदम्स लिहिण्याची क्षमता आणि हे जे NLP, LLM आणि त्याच्या आधारे ॲप तयार करणे ह्याची क्षमता, किंवा जे IT सेक्टरबद्दलच सूत्र फार खरं आहे, गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे शेवटी तुम्ही त्या कम्प्युटरला प्रोग्रॅम काय करून दिला त्यानुसार तो कॉम्प्युटर आता तो प्रोग्रॅम करून तुम्हाला आउटपुट त्याच्यावरचं देणार आहे. म्हणून गार्बेज इन गार्बेज आउट, गिगॅ असा त्याचा केला जायचा IT च्या काळात गेली 30-40 वर्ष, की तुम्ही तो प्रोग्रॅमच जर बेकार केलात. मग आता AI म्हणजे पुढची पावलं काय पडतायत? थिंकिंग मशीन, लर्निंग मशीन, की तुम्ही दिला प्रोग्रॅम करून, पण आता तो प्रोग्रॅमच स्वतः काही शिकतो, त्यानुसार स्वतःत बदल करतो, नवे प्रोग्रॅम तयार करतो, त्याची स्वतःची क्षमता नवे ते लिहिण्याची. तो मूळच्या मॉडेल त्याचं कसं बांधलंय यावरनं ते AI चं पुढचं ठरणार आहे. माझ्या अभ्यासात मी हे पाहिलंय की अशी मुख्यतः इंग्लिशमधनं अशी मॉडेल्स तयार होत आहेत. मग ती काही वेळा भारतीय संस्कृती, हजारो वर्षांचा भारतीय विचार, आणि मग तोच भारत मराठीत बोलतो तेव्हा तो महाराष्ट्र आहे, तेव्हा ते आपण सगळे याचं विकृत प्रेझेंटेशन करतो, याचं बायस्ड, याचा आकस असलेलं प्रेझेंटेशन करतो. आपल्याला तर जे नाही व्हायला हवं असेल तर त्या AI च्या क्षेत्रातलं मग या प्रकारचं NLM, LLP, LLM, NLP, LLM हे आपल्याला मराठी भाषेतनं मूळचं करून ती AI ची अल्गोरिदम्स, मग ॲप, आणि मग हे सुद्धा आपल्याला मराठीतून मांडून, आणि मग सगळा जो भारतीय विचार, भारतीय संस्कृती आहे तो मांडला पाहिजे. तिथे मी तुम्हाला अत्यंत आनंदाने खास जाणीव करून देतो की जगभरचे शास्त्रज्ञ, AI चे आणि भाषाशास्त्रज्ञ दोघंही सांगतायत एकमुखानी की एकूण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यात आता AI, याला जगातली द बेस्ट भाषा आहे संस्कृत. हे काही माझा काहीतरी दुरभिमान, माझा काहीतरी एकांगी अभ्यास, मला काहीतरी भारतीय संस्कृतीबद्दल असलेलं प्रेम, असलं काहीतरी खोट्यापायी सांगतोय असं नाही. वर्तमान जगातला सर्वमान्य असा श्रेष्ठ भाषाशास्त्रज्ञ आहे नॉम चॉम्स्की. जाता जाता सांगतो की राजकीय विचारधारेबद्दल बोलायचं झालं तर हा अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागाचा शाश्वत प्राध्यापक, त्यांच्या सिस्टीममध्ये त्याला शब्द आहे प्रोफेसर एमेरिटस. ह्याची राजकीय विचारधारा लेफ्टिस्ट आहे, लेफ्टिझम, ती डावा, ती मार्क्सवाद, ती सोशलिझम याच्या जवळ जाणारी आहे.
पण तो त्याचा जो काही डावा राजकीय विचार आहे तो त्याला ह्या शास्त्रशुद्ध आकलनापासून दूर नेत नाहीत. चॉम्स्की हा द ग्रेटेस्ट लिव्हिंग लिंग्विस्ट. चॉम्स्की सांगतो की भाषा या दृष्टीने आदर्श, सर्वात शास्त्रशुद्ध, सर्वात मूळची, जगातल्या बहुसंख्य भाषांची जननी आई संस्कृत आहे. ती तुमच्या माझ्या देशात हजारो वर्ष चालत आली. तिचं केव्हा तरी इसवी सन पूर्व 6व्या 7व्या 8व्या शतकात महर्षी पाणिनींनी 4016 सूत्रांच्या मध्ये हा अष्टाध्यायी हा ग्रंथ मांडला. चॉम्स्की सांगतो की आजही जगातला भाषाशास्त्र हा नुसता व्याकरण नाही. काही वेळा थोडा सुद्धा ज्यांचा अभ्यास असतो त्यांना असं सांगितलं जातं, ते असं सांगतात, ते ऐकून आपण असं मत बनवतो की महर्षी पाणिनींचा अष्टाध्यायी हा ग्रंथ व्याकरणावरचा ग्रंथ आहे. तर हे विधान चूक आहे. हे विधान चूक आहे. महर्षी पाणिनींचा अष्टाध्यायी हा ग्रंथ नुसता व्याकरणावरचा नाही आहे, तो नुसत्या संस्कृतचा नाही आहे, तो मानवी जीवनातल्या भाषा हा जो प्रकार आहे, जी माणसाच्या उत्क्रांतीचा एक प्रचंड मोठा पुढचा टप्पा आहे की भाषा. आणि त्यावर हा नॉम चॉम्स्की म्हणतो की जन्मतःच उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या मेंदूमध्ये भाषेचंच न्यूरल नेटवर्क आहे. चॉम्स्की सांगतो आपण भाषा बाहेरून शिकत नाही. आपण जन्मतः आपला जेनेटिक कोड, त्यातून आलेला जन्म आणि हा जो मेंदू तयार होतो आणि त्या मेंदूचं न्यूरल नेटवर्क, चॉम्स्की सांगतो की ते घेऊनच माणूस जन्माला आलाय. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणूस नावाचा जो प्रकार आहे, होमोसेपियन, आणि त्यातले सुद्धा आपण म्हणजे होमोसेपियन सेपियन थिंकिंग ॲनिमल. तर चॉम्स्की सांगतो की भाषा बाहेरून नाही शिकत आपण, भाषेचं न्यूरल नेटवर्क आतच आहे. आणि चॉम्स्की सकट जगातले जाणकार थक्क होत आहेत की महर्षी पाणिनींनी आजपासूनच्या 2700 वर्षांपूर्वी त्याचं हे सगळं आर्किटेक्चर समजावून घेऊन कसं मांडलं. आपलं काम आहे, अरे ते कळलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, खोटा अभिमान नको. संस्कृत ही जर AI करताची सगळ्यात आदर्श भाषा आहे असं एका बाजूला भाषाशास्त्रज्ञ पण सांगतात आणि दुसऱ्या बाजूला AIचे तज्ज्ञ पण सांगतात. माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून मी 1985 मध्ये, म्हणजे पहा तुम्ही, भूषण केळकर यांचं AI मधलं PhD आहे 1995. आज 31 वर्ष झाली. दूरदृष्टीने त्यांना त्याच वेळी कळलं आणि त्यावर PhD केलं. त्यांनी आता बोलतानाही तुम्हाला सांगितलं की AI अगदी अलीकडचं आहे, तुम्ही समजू नका, AI पूर्वीपासून आहे, AI प्राचीन आहे. भूषण सरांनी तुम्हाला आठवण करून दिली की जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये भारतासकट. मी सहज कालच एक AI वरचं पुस्तक वाचत होतो. टोबी वॉल्श हा AI क्षेत्रातला एक तज्ज्ञ, मी सहज त्यांनी त्याच्या पुस्तकाच्या प्रारंभीच पाणिनीच्या अष्टाध्यायीचा उल्लेख करून भारताचा आणि त्यातले आपली जी 6 वैदिक तत्वज्ञान आहेत, षड्दर्शनं, त्यातलं गौतम ऋषींनी मांडलेलं न्याय हे लॉजिक आहे. लॉजिक, न्याय ही सूत्र हे लॉजिक आहे. तर टोबी वॉल्श AI वरच्या त्याच्या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरच्या पहिल्या पानांमध्ये सांगतोय की त्याची मूळ सूत्र त्या भारताची संस्कृती आणि अतिप्राचीन काळातही गौतम ऋषींनी मांडलेली न्यायसूत्र, न्याय इज लॉजिक. AI आणि त्याचे सर्व प्रोग्राम्स हे लॉजिक. तुम्हाला भूषण सरांनी सांगितलं की त्यात जायचं असेल तर गणित, मॅथमॅटिक्स आवडलं पाहिजे. पुन्हा गणिताचा निर्माताच भारत देश आहे. जगाला गणिताची देणगी 0, 1 व्यासाचा परिघाशी असलेलं नातं, रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू डायमीटर 22/7, हे पायची व्हॅल्यू सकट आपली देणगी आहे ती. पण आता मुद्दा आहे की नुसता भूतकाळाचा खोटा अभिमान नको, वर्तमान काळात त्याला अर्थ आहे. आणि आपलं काम आहे की वर्तमान काळात त्याचा अभ्यास करून ते आत्मसात करून जीवनाचं म्हणून आपापलं जे क्षेत्र आहे तिथे आपण ते कसं व्यक्त करायचं आणि आपली कौशल्याची पातळी कशी वाढवायची. मग या संदर्भात मी सहज तुम्हाला थोडक्यात आजचा हा विषय ऐकत असताना ज्यांना वाटेल की AI आपण अधिक समजावून घेऊ आणि जरा अधिक खोलात जाऊ, तर मी सहज तुम्हाला आठवण करून देतो. मला तर हे म्हणताना एक एक्स्ट्रा स्पेशल
A⁻n एवढा मला आनंद आहे की मी तुम्हाला त्याचं पहिलंच आणि मी ज्याला सर्वात उत्तम पुस्तक म्हणतोय ते हे आमचे डॉक्टर भूषण केळकर यांनीच लिहिलेलं पुस्तक आहे. एक तर त्याचं पहिलं आहे इंडस्ट्री 4.0 मराठीतच आहे आणि उत्तम मराठीत सुद्धा विज्ञान तंत्रज्ञानातले अत्याधुनिकातले अत्याधुनिक सुद्धा विषय साध्या सोप्या भाषेत कसे मांडता येतात याचं ते पुस्तकच एक उत्तम आदर्श आहे. जरूर वाचा सगळे. आणि पुढे भूषण केळकर यांनी एक त्यांचा तरुण सहकारी अमेय पांगारकर याच्या बरोबरीने मग एआयची वेगवेगळी ॲप्लिकेशन्स, एआयचे वेगवेगळे प्रोग्राम, त्यांचा आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास, वेगवेगळी करिअर, त्यांच्यावर एआयचा नेमका काय परिणाम होईल यावर त्यांची पुढेही काही पुस्तकं आहेत. आज ज्यांनी ह्या मेळाव्याला रजिस्टर केलं यांना तर माझी टीम अशी ती पुस्तकांची यादीच त्या सगळ्यांकरता की ह्यातलं कुठलंही खरंच तुम्ही ह्यातलं कुठलंही वाचा आणि आपापल्या जीवनामध्ये पुढे सरका. मी तुमच्याशी जो मराठी ज्ञान भाषा होण्याचा मुद्दा म्हणालो, इंग्लिश पण उत्तम पाहिजे पण आपले मराठी आणि भारतातले भारतीय संस्कृतीतला पाया बेस फाउंडेशन जाऊन न देतात त्याचंच हे एक उत्तम आदर्श उदाहरण आहे. त्यानंतर असाच मी ज्याला माझा आहे मित्रच आणि मी त्याला मराठी भाषेला लाभलेलं आधुनिक काळातलं लेणं असं मी आनंदाने त्याचं वर्णन करतो असा अच्युत गोडबोले यांनी सुद्धा त्यांनी तर इतक्या विषयांवर इतक्या तऱ्हांचा लिहिलेलं आणि खरंच की एका बाजूला अच्युत गोडबोले स्वतः भूषण केळकरांच्याच प्रमाणे IITचे इंजिनियर, पुढे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जगलेही एक धमाल आयुष्य आणि आता ते सगळं घेऊन अभ्यासाचा त्या वेळेचा एक विषय घेऊन ते मानसशास्त्र असू दे, अर्थशास्त्र असू दे, विज्ञान तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा उपशाखा असू देत, अगदी संगीतासकट भारतीय शास्त्रीय संगीतासकट. तर तसं अच्युत गोडबोलेंनी सुद्धा AI काय क्षेत्र आहे, त्याचा अर्थ काय, वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचे काय परिणाम होणार आहेत याच्यावर खूप विचारपूर्वक खूप फार छान लिहिलेलं आहे. आत्ता काही काळापूर्वी स्वतः हा मायक्रोसॉफ्टचा जनक बिल गेट्स आणि जगामध्ये इंटरनेटवरनं शिक्षण देण्याची संकल्पना ज्यांनी काढून राबवून आकाराला आणली, सध्या ते अमेरिकेत असतात, त्यांचं नाव डॉक्टर सलमान खान. त्यांनी शिक्षण देण्यासाठी कॉम्प्युटर आणि ITचा वापर करणं सहज चालू केलं. एक बांगलादेशात त्यांची कोणीतरी एक पुतणी 16 वर्षाची, हे अमेरिकेत, तिने काकाला फोन केला की हे गणितातला अमुक प्रमेय जरा मला समजत नाही तर काका तू समजावून सांगतोस का. आता अमेरिकेत बसून हे काका असलेल्या डॉक्टर सलमान खान यांनी विचार केला कसा समजावू मी तिला. मग त्यांना वाटलं की हे जेव्हा घडतंय तो बराच पूर्वीचा काळ आहे, पण त्यांना असं वाटलं की मी जर कॅमेऱ्यावर खडू फळा किंवा घेऊन ते प्रमेय तिला समजावून सांगणारं रेकॉर्ड केलं आणि ती फिल्म तिला पाठवली की ही पहा. यातून सुरुवात आहे की मग सलमान खान यांच्या डोक्यात आलं की मग ते आता एकेवेळी डोक्यात हे आल्यामुळे मी माझ्या पुतणीला सांगायला केलं, ह्याचं रूपांतर शिक्षण पद्धतीतच करू आपण. त्यातून निघाली खान अकॅडमी आणि इंटरनेटवर दुनियेतल्या अनेक विषयांचं सर्व प्रकारचं ज्ञान त्यांनी मांडणं तिथे चालू केलं. पुढे आमचे भूषण सर चाणक्य मंडलमध्ये सुद्धा मुलांना मार्गदर्शन करताना या वेगवेगळ्या ह्या अनेक तऱ्हांच्या साईट्स आणि सांगतच असतात. कोर्सेरा नावाची आहे, EDX नावाची आहे, असं ज्या ती खान अकॅडमी ही संकल्पना ती ज्यांनी चालू केली. तर हा मायक्रोसॉफ्टचा जनक बिल गेट्स आणि हे खान अकॅडमीचे जनक डॉक्टर सलमान खान यांनी एकत्र एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे AI इन एज्युकेशन, की AIचा शिक्षणावर काय परिणाम होईल. आणि मी जे माझा स्वाध्याय ज्या मुद्द्याविषयी मी पुढच्या काही मिनिटात तुमच्याशी बोलणारच आहे, मी ती एक कायम माझ्यातला शाश्वत विद्यार्थी की जो सर्वांमध्ये असावा, माझ्यातला कायम शाश्वत भारत मातेचा कार्यकर्ता की आपण सगळे असेच असलो पाहिजे आणि सतत अभ्यास करण्याची जबाबदारी की समोर नवं आलं तर आपल्याला त्याचा अभ्यास करा ही मी मानतो. नुसती मानतो नाही, त्याच्यात आनंद आहे. खरं म्हणजे इनफॅक्ट त्याच्यात आनंद आहे.
म्हणून मी पण जो ट्रॅक ठेवत असतो तर त्याच्यामध्ये एक बिल गेट्सचं पॉडकास्ट ऐकताना त्याची अनेक कारणे आहेत. काही पुस्तकांची पॉडकास्ट, आणि माझ्या मनाचा एक भाग असतो सतत की मला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याची एकाहून एक उत्तम पुस्तकं कोणती. माझा तो स्टार्टिंग पॉईंट आहे की कोणताही नवा विषय समोर आला आणि तो समजावून घ्यायचा आहे तर मी शोधतो की ओके, या विषयावरचं दी बेस्ट म्हणावं असं पुस्तक. पुन्हा हेही शोधायला आता आपल्याला टेक्नॉलॉजी मदत करतेच की आता तर नुसतं सर्च बारला जरी आपण दिला की मला ह्या विषयावरचं द बेस्ट पुस्तक दे, तो आपल्याला अनेक ऑप्शन सांगतो. त्या प्रत्येकावर जाता येतं, क्लिक करता येतं, सारांश पाहता येतो, आणि आता तर AIच देतो सारांश. की त्या सगळ्या मुद्द्यांचा अख्खं ते पुस्तक जरी समोर म्हणलं तरी त्याचा सारांश ते देतो. आता ही सगळी मेथोडॉलॉजी मी तुम्हाला सांगितली कारण ती मी पाळतो, फॉलो करतो. त्या करण्यामध्ये एकेवेळी माझ्या समोर आला बिल गेट्स स्वतः बोलतोय की या वर्षात मी वाचलेली उत्तम पुस्तकं की जी मी सर्वांना रेकमेंड करतोय, त्यामध्ये त्यांनी नंबर 1 वर हे पुस्तक ठेवलं होतं, AI इन एज्युकेशन किंवा इम्पॅक्ट इन्फ्लुअन्स ऑफ AI किंवा इफेक्ट ऑफ AI ऑन एज्युकेशन असं त्या पुस्तकाचं टायटल आहे. कव्हरवर हीच अक्षराची ओळीने एकाखाली एक आहेत. लेखकच बिल गेट्स आणि हे सलमान खान. आणि बिल गेट्स म्हणतो हे सगळ्यात उत्तम आहे, मी सगळ्यांना रेकमेंड करतो. आता मी ते ऐकल्या क्षणी पुन्हा पहा की हे टेक्नॉलॉजीनीच दिलेलं. मला मेंदूत आजपर्यंत लक्षात आहे की हे मी माझ्या एका प्रवासात मागच्या सीटवर गाडीवर बसून काही पाहत होतो, त्याच्यात मी हे पाहिलं. आता स्वतः बिल गेट्स या पुस्तकाविषयी म्हणतोय आणि रेकमेंड करतोय, तर मीही खरंच वेळ न लावता तिथं गाडीत बसल्या बसल्याच ॲमेझॉनवर जाऊन असेल भले, फ्लिपकार्टवर जाऊन असेल भले, अशा साईट्स पण ते पुस्तक, आणि तिथनंच ऑर्डरच केलं. किंवा आता मी माझ्या फॅकल्टीला सांगतो काही वेळा की आता ताबडतोब हे पुस्तक ऑर्डर करा, आणि आल्यावरही मी असलेलं हातातलं सगळं बाजूला ठेवून ते पुस्तक वाचलं. आता श्वास रोखू नये का? पुस्तक वाचल्यावर माझं मत बनलं भंकस आहे पुस्तक. भंकस आहे हा शब्द आहे की मला काय ते पुस्तक वाचून व काही आशय मिळाला. AI आणि AIचे शिक्षणावरचे परिणाम याविषयी काही माझं आकलन खोल गेलं असं अजिबात वाटलं नाही. उलटे मग गमतीने म्हणतोय, पण समोर हे आलं की शिक्षणामध्ये AIचे बिल गेट्स आणि सलमान खान काही प्रोजेक्ट्स एकत्र करतात, त्यांचे बिझनेस इंटरेस्ट आहेत एकत्र. आता हे सॅम अल्टमनची जी ओपन AI ही कंपनी, आणि त्या ओपन AIनी प्रथम ChatGPT केलं, जे आजच्या तारखेला आता जुनी गोष्ट आहे. इट्स ओल्ड न्यूज. ChatGPT 2023 आलं होतं, मागं पडलं. एव्हाना आता चायनानी केलेलं डीपसीक, आणि आपणही आपले काही प्रयत्न, ज्याच्यात भूषणनी तुम्हाला सर्वम आणि काही भारतीय इनिशिएटिव्स तुम्हाला सांगितली. ChatGPT इज ओल्ड न्यूज, पण ते आलं त्या वेळेला ते आता एलॉन मस्क त्याची कंपनी, तर ओपन AIमध्ये बिल गेट्सची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग शिक्षणामध्ये AIचं काही करून हे बिल गेट्स आणि सलमान खान एकत्र करतायत. मग मी गमतीने मी बिल गेट्सचा सुद्धा अपमान अजिबात करत नाही. थोर पुरुष, थोर व्यक्ती, त्याचं कॉन्ट्रीब्युशन थोर आहे. मी गमतीने म्हणतोय की अरे लेखा, मी वाचलं ते पुस्तक, ते काय मला काय समाधानकारक वाटलं नाही. हे मी तुम्हाला का सांगतो आता 15 सेकंदात क्लिअर होईल. पण मग आता तुझे काहीतरी बिझनेस इंटरेस्ट आहेत, तुझ्या रिस्पेक्ट पाहिजे आम्ही, तू सांगतोयस म्हणून ते पुस्तक मी माझे कष्टाचे घामाचे पैसे खर्च करून ते मागवलं, नीट अंडरलाईन करत वाचलं, आणि सगळ्या चिंतन की मला काही मिळालं काचं उत्तरे नाही. मित्र, मी हे तुम्हाला का सांगतोय, मी त्यानंतर खरंच बोललो ते काही पुन्हा सांगतोय, खोटा अभिमान नाही. आमच्या भूषण केळकरांचं इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक बिल गेट्स आणि सलमान खानच्या इंग्लिशमधल्या त्या AI इन एज्युकेशनपेक्षा जास्त चांगलं आहे. तुम्हाला ज्या ॲटिट्यूडनी ते स्वीकारायचं ते, पण मी हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय की अजिबात रिपीट करतोय, पुन्हा म्हणतो की हे काही खोटा अभिमान ना, मराठी भाषेबद्दलचा, मराठीबद्दलचा, भूषणबद्दलचं मला वाटणारं प्रेम, ते सगळं आहे अपनी जगह पे. पण ते वाचतानाच की आकलनात पडणारी भर, AIचं क्षेत्र कळलं, त्याचे होणारे परिणाम कळले, आणि आता मी ते समजावून घ्यायला मी पुढे कसा जाऊ कळलं. इथे आता मी स्वाध्याय या सूत्राकडे जाणार आहे.
की आपल्याला सगळ्यांना AI त्याचे आपल्या वैयक्तिक जीवनासकट आपलं आत्ता चालू असलेलं शिक्षण, ती डिग्री कोणती असू दे, इथे आपण जे प्रश्न मागवलेत ना, भरभरून खूप प्रश्न, की माझं क्षेत्र आहे आर्ट्स, त्यावर AIचे काय परिणाम होतील, कॉमर्स, त्यावर AIचे काय परिणाम होतील, मी CA करतोय किंवा CA आहे, त्यावर AIचे काय परिणाम होतील, कोणी कंपनी सेक्रेटरी, कोणी MBA केलं, कोणी सायन्स करतोय, कोणी मेडिकल इंजिनिअरिंगला आहे. ओके, एक तर सारांश एक ओळीत सांगता येईल की AIचा परिणाम होणार नाही असं मानवी जीवनाचं एकही क्षेत्र नाही. इतका एक ओळीचा सारांश आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर, आणि होणार आहे, भविष्यकाळ नाही आहे, झाला, होणं चालू झालं. आणि म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स तुम्हाला भूषणनी हे सांगून सुरुवात केली की काय घाबरवायला मेळावा घेतलाय का, आणि हसून त्यांच्या पद्धतीने म्हणाले की मग मुद्दा काय आहे त्यातला, की हे जे वेगवेगळे AIचे जाणकार आहेत, त्यांनी 2-3 नावं पण सांगितली. सहज मी त्याच्यामध्ये जाता जाता आणखी जेफ्री हिंटन, याला म्हणतात जनक AIचा. 3 वर्षापूर्वी सायन्स फिजिक्समधलं नोबेल पुरस्कार जेफ्री हिंटनला मिळाला AI करताचा. आणि या AIच्या क्षेत्रातले अनेक तऱ्हांचे डिबेट्स चालू आहेत, पण मूळचा मुद्दा आहे की AIचा परिणाम होणार नाही असं जीवनाचं एकही क्षेत्र नाही. आणि आता तर ते परिणाम होणं चालू झालं, तर त्यामध्ये म्हणणाऱ्या अनेकांमधला हा नोबेल पुरस्कार विजेता जेफ्री हिंटनही एके ठिकाणी म्हटलेलं आहे की पहिल्या टप्प्यात लोकांची लाखो प्रकारची जॉब जाणार आहेत. हे स्टॅटिस्टिक्स भूषणही अनेक वेळा सांगतच असतो. काही जणांनी त्याचा एक सॉर्ट ऑफ थंब रूल पण म्हटलंय की आज जी वेगवेगळ्या प्रकारची 65% जॉब्स आहेत ती AI खाणार आहे. की ती जॉब्स अशी रुटीन, ती जॉब्स रिपिटेटिव्ह, किंवा तिचं अल्गोरिदम करून ते माणसापेक्षा AI ते जास्त चांगलं करेल. तेव्हा आपण आत्ता जे शिकतो आहोत त्यातनं जी पदवी घेणार आहोत ती घेऊन जीवनाच्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकून मी एक माणूस म्हणून स्वतःच्या पायावर पण उभं राहणारे म्हणणार आहोत, तर जेफ्री हिंटन सकटचे जाणकार म्हणतात, एक दुसरा निक स्ट्रॉम म्हणून आहे, निक स्ट्रॉम. सहज जे नोंदवून जर घेत असाल जाता जाता तर हे नोंदवून घेऊन निक स्ट्रॉम STROM ची पण पुस्तकं तुम्ही पहा, शोधा, जरूर वाचा, विचार करा. हे सांगतात की 65% एक्झिस्टिंग, अस्तित्वात असलेली सुमारे 65% जॉब AI खाणार आहे. पण दचकायचं कारण नाही, कारण एका कालावधीनंतर तोच AI नव्या प्रकारच्या जॉब निर्माण पण करणार आहे. आता फक्त इथे आपण लक्षात घेण्याचे मुद्दे कोणते, की AI मुळे आज जॉब गेलं आणि उद्या दुसरं तयार झालं की जे मला मिळालं असं होणार नाहीये. त्याला इंग्लिश शब्द आहे टाइम लॅग. टाइम लॅग की उदाहरणार्थ साधारण 2024च्या पासून 23 पासून की आता AIचा प्रभाव दिसणं चालू झालं, कालखंड चालू झाला. आम्ही लोक भूषण सकट 2023च्या आधी भविष्यकाळ वापरायचो की AI येत आहे, येणार आहे, AIचे परिणाम होणार आहेत. आता कर्ता कर्म क्रियापद व्याकरण बदललं, AIचा काळ आला, AIचे परिणाम चालू झाले, अगदी जॉब जाण्यास सकट चालू झाले. तुम्ही अनेकांनी सुमारे 15 दिवस किंवा 3 आठवड्यापूर्वीची एक घटना तुम्ही नोंद घेतली असेल. पहा, ही जी डिजिटल क्षेत्रातलीच एक जागतिक कंपनी ओरॅकल, हिने आता 2-3 आठवड्यांपूर्वीच्या एका शुक्रवारी 40,000 ओरॅकलच्या कर्मचाऱ्यांना एका ईमेलवर की युअर सर्व्हिसेस आर नो मोर रिक्वायर्ड, आणि सोमवारपासून तुम्ही कामावर यायची गरज नाही आहे, आणि ही तुम्हाला कंपनी निरोप देते, आणि कायद्यानुसार सेव्हरन्स पॅकेज म्हणतात त्याला, की निरोप देते तर हे तुमचा 1 महिन्याचा एक्स्ट्रा पगार, तुमचं काय पेन्शन, ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड साडले, याच्या सगळ्या खाडकन ओरॅकलमधल्या जवळजवळ 40,000 जणांना एका सकाळी उठतायत तर कळलं कामं गेली. अशी ॲमेझॉनमधली गेली आहेत, मायक्रोसॉफ्टमधली गेली आहेत, अशा सगळ्या कंपन्या, भारतावर सुद्धा त्याचे परिणाम होणं चालू झालेलं आहे. पण आज जॉब गेलं
आणि AI मुळे जी नवी निर्माण होणार आहेत ती मला उद्या मिळणार आहेत असं नाही होणार आहे. हा जो टाइम लॅग हा आव्हानाचा कालखंड आहे, हा वेदनादायक पेनफुल कालखंड आहे. आणि तो जर ढोबळमानाने सांगायचं झालं तर 2023 ते साधारण 2030 हा तो त्या वेदनेचा कालखंड आहे की AI मुळे नवी होणारी जॉब्स आणि त्यामुळे मला रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या आणि ती मी करू शकणार आहे. इथे दोन मुख्य मुद्दे आहेत. एक आहे आज जॉब गेलं आणि उद्या नवं निर्माण झालं आणि ते मला मिळालं असं नाही होणार आहे. त्याच्यामध्ये कालावधी जाणार आहे. तो काहीसा काळजीचा, दुःखाचा, वेदनेचा आहे. तिला सामोरं जाण्याचं उत्तर स्वाध्यायामध्ये आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की केवळ माझं आज जॉब गेलं आणि AI मुळे निर्माण झालेलं नवं जॉब आलं आणि ते मला मिळालं इतकं पण ते सोपं नाहीये. AIच्या जमान्यात जी जॉब निर्माण होतील ती करण्याची कुशलता, स्किल माझ्याकडे असावं लागणार आहे. त्याचं ज्ञान माझ्याकडे असावं लागणार आहे. आणि ते मी ह्या काळात जर शिकून घेतलं तर मी ह्या बदलत्या काळाला समर्थपणे सामोरा जाऊ शकते आणि मग मला चिंतेचं काही कारण नाही आहे. ते कसं सामोरं जायचं उत्तर स्वाध्यायामध्ये आहे. आज AIच्या जमान्यात जगातल्या सर्व जाणकारांसकट भूषण आणि मी सुद्धा आनंदाने म्हणतो की मानवतेच्या इतिहासाचा एक नवा कालखंड चालू झाला ज्याचं नाव आहे नॉलेज बेस्ड सोसायटी. की आता मानव त्याच्यात मग भारत आला, महाराष्ट्र आला, तुम्ही मी वैयक्तिक पातळीला सुद्धा आलो की संपूर्ण जगाची, संपूर्ण समाज रचनेची आणि त्याचे परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होणार आहेत, शिक्षण व्यवस्थेवर होणार आहेत, राजकीय व्यवस्थेवर होणार आहेत. त्या सगळ्याचं मिळून एकत्रित नाव आहे ज्ञानाधारित समाज रचना, नॉलेज बेस्ड सोसायटी. मग पहा तुम्ही, मला भारतीय संस्कृतीचं माझं आकलन सांगतं की आपण पंच उषःकाल या संस्कृतीच्या प्रारंभापासून जो शाश्वत सनातन प्राचीन काळ आहे, भारत आणि भारतीय संस्कृतीच नॉलेज बेस्ड सिव्हिलायझेशन आहे. आपण ज्ञानाचा आदर करणारी माणसं आहोत. आपण ज्ञानाच्या क्षेत्राला जीवन वाहणाऱ्यांना तपस्वी, महर्षी असे शब्द वापरून त्यांचं चरणाचं तीर्थ घ्यायचं असतं, हे संस्कार असलेली आहे. मला कळलेली भारतीय संस्कृतीच नॉलेज बेस्ड संस्कृती आहे. खुल्या हाताने स्वागत केलं पाहिजे की हा येणारा मानवतेचा काळ. तर आमचा जेनेटिक कोड, हजारो वर्ष आम्ही त्यासाठीच घडलो आहोत आणि आम्ही या बदलणाऱ्या काळाचं स्वागत करतो. आम्ही या टेक्नॉलॉजीचंही स्वागत करतो. आम्ही ती शिकून त्यामध्ये आमच्या स्वतंत्र बुद्धीने नवी भर घालून भारत आणि विश्वाचं कल्याण करणारं AIचे ॲप्लिकेशन्स आम्ही करवून दाखवू. नॉलेज बेस्ड सोसायटी, तिचा करिअर, व्यक्तिमत्वाचा विकास या संदर्भात सुद्धा पुढल्या वर्षांकरताचा अर्थ आहे की यापुढच्या काळात तुम्ही काय आहात, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय जॉब करणार आहात का स्वतःचा बिझनेस, आणि समाजातलं तुमचं स्थान काय. ओके, हे कशावरून ठरणार आहे चं मुख्य उत्तर आहे तुमच्याकडे असलेला ज्ञानाचा साठा. इथे आता मानवता जाते आहे नॉलेज बेस्ड सोसायटी. मग तो ज्ञानाचा साठा अखंड कसा मिळवत राहायचा, अखंड कसा अद्ययावत अपडेट करत राहायचाचं उत्तर आहे स्वाध्याय. त्या नॉलेज बेस्ड सोसायटीमुळेच हे होणार आहे की ज्या काळात आपण ऑलरेडी प्रवेश केला. आणि तुम्हाला सांगताना मला आनंद आहे की चाणक्य मंडल परिवार तर 30च्या 30 वर्ष प्रारंभापासून हेच काम करते. ते म्हणजे पुन्हा जसं तुमचं समाजातलं स्थान, तुम्हाला समाजात मिळणाऱ्या संधी ह्या केवळ तुम्ही जन्माने काय आलात आणि घरात कोणत्या वाढलात आणि तुमच्याकडे पैसे किती आहेत आणि तुमच्याकडे सत्ता किती आहे, केवळ त्यावरनं नाही ठरणार आहे. तर ते ठरणार आहे नॉलेज बेस्ड, तुमचा ज्ञानाचा पाया. त्याचं एक व्यावहारिक त्याचा परिणाम, इम्प्लिकेशन आहे की तुमच्या व्यक्तिमत्वात कोणती, कशी, किती कौशल्य आहेत, स्किल सेट, की तुमच्या व्यक्तिमत्वातली कोणती, कशी जीवनात
यशस्वी होण्यासाठीची आवश्यक कौशल्य. तर तुमची डिग्री कोणतीही घ्या, पुढे नोकरी कोणतीही करा, पुढे जीवनात स्वतःच्या पार उभं राहण्यासाठी यातलं काही करा. हे करतानाचा तुमचा ज्ञानाचा पाया, तो बेस, पण त्या पायावरचे खांब आणि उभी राहणारी इमारत कोणती, याचं उत्तर आहे स्किल्स, कौशल्य. तर AIच्या जमान्यात सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वात जीवनाच्या आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य कोणती आहेत, मग ती AI करताची आहेत, AI वर आधारित कौशल्य, आणि ती माझ्याकडे आहेत का, आणि ती कौशल्य शिकणे, आत्मसात करणे. तेव्हा AIचा आर्ट्सवर परिणाम आहे, कॉमर्सवर आहे, सायन्सवर आहे. आर्ट्समधल्या हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपॉलॉजी सकट, आणि भाषा विषय घेतले तर मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड सकट AIचा परिणाम आहे. कॉमर्समधल्या अकाउंटन्सी, मार्केटिंग, मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक्स पासून ते बिझनेस मॅनेजमेंट, मास्टर्स, MBA किंवा CA, CS, ICWA, हे CFA नावाची चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट, आणि सायन्समधल्या सगळ्या क्षेत्रात आहे. आपलं काम ते समजावून घ्यायचं, हा नॉलेज बेस, आणि ते माझ्या क्षेत्रात करताचं कौशल्य कोणतं, AIचे प्रोग्राम्स कोणते, त्याचं ॲप्लिकेशन कसं होतं. आणि मी हे शिकून नुसतं थांबणार नाही आहे, ते माझ्या क्षेत्राला त्याचं ॲप्लिकेशन स्वतंत्र बुद्धीनी भर घालीन मी, माझ्या स्वतंत्र बुद्धीने त्याच्यात भर घालीन मी. तर मित्र, हे सगळं करण्याचा रामबाण उपाय स्वाध्याय या सूत्रात आहे. स्वाध्याय या सूत्रात आहे. आपण अख्खं चाणक्य मंडल परिवार यावर उभं आहे. स्वाध्याय, समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा, याला म्हणायचं स्वाध्याय. आणि तुम्हाला आनंद वाटला तर मी त्या आनंदामध्ये दुधात साखर घालतोय की जन्माला भारतीय म्हणून आलो आपण कोणत्या संस्कृतीचे पाईक, तर ज्या संस्कृतींनी हजारो वर्ष आपल्याला आणि जगाला ज्ञानाचं महत्त्व शिकवलं, ज्ञानाचं पावित्र्य सांगितलं, ज्ञानासमोर मस्तक झुकवायला सांगितलं, ज्ञान साधनेसाठी जीवन अर्पण करायला सांगितलं, शिकवलं. वी आर नॉलेज बेस्ड सोसायटी. त्यातनं शिकण्याची स्किल्स तर आपली स्ट्रेट वेदांपासूनची प्रार्थना आहे, स्वाध्यायान मा प्रमदः. ही वेदातली प्रार्थना आहे की पार एखाद्या विद्यार्थ्याचा गुरुकुलामध्ये अभ्यास पूर्ण झाला आणि आता तो आपल्या जीवनात जातोय, विवाह करणार आणि गृहस्थाश्रमात प्रवेश करून एक जबाबदार नागरिक म्हणून तो जगणार. आता तर आश्रमातनं जाताना गुरु त्याला सांगायचा की तुझं शिकणं संपलंय असं समजू नकोस, या आश्रमातलं संपलं, या शिक्षण संस्थेतलं संपलं, शिकणं कायम चालू राहतं, शिकणं कायम चालू राहिलं पाहिजे. शिकणं ही प्रक्रिया कधीही संपत नाही. ज्याचं शिकणं संपलं त्याच्या जीवनाचा वाहता प्रवाह थांबला. जो प्रवाह थांबला तर थांबला तो संपला. वाहता खळाळता आणि नवे नवे प्रवाह सामावून घेत ज्ञानाच्या महासागराकडे अधिकाधिक विशाल होत जाणारा जीवनाचा प्रवाह म्हणजे शिकणे. हे सतत शिकणं आज आपण जे सगळे ऐकतो त्या मुलामुलीं, आईवडिलांसकट, माझ्यासकट सगळ्यांना लागू आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शिकणं चालू राहतं. ती आपली वेदातली सुद्धा प्रार्थना आहे. हजारो वर्ष ती केवळ भारत नव्हे जगासाठी महत्त्वाची आहे. आजच्या तारखेला AIमुळे ॲज नेव्हर बिफोर मानवी जीवनात यापूर्वी कधीही नव्हतं एवढं आता स्वाध्यायाला महत्त्व प्राप्त झालंय की तू केवळ तुला जीवनात काही नवं शिकायचं आहे, कौशल्य आत्मसात करायचं आहे, तर कुठला तरी क्लासच जॉईन केला, ठरलेलं गाईडच कुठलं तरी वाचलं, कोणीतरी मला चमच्यानी पाजायला पाहिजे, स्पून फिडिंग, यावर आपण अवलंबून राहिलो तर आपण मागे पडणार. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग आटोपला, स्वये कष्टत गेला तोची भला. की मी याही बाबतीत जर दुसऱ्यावर अवलंबून राहून नाही, मला कोणतरी चमच्याने भरून मला देईल, मला माझ्या क्षेत्रात AIचा काय परिणाम, त्यासाठी माझा जॉब कोणतरी येऊन मला सांगेल, बास मी तेवढंच करत राहीन, हा ॲटिट्यूड, ही पद्धती ठेवली तर आपण मागे पडणार. पण या उलट जर ॲटिट्यूड आणि ते कौशल्य की समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा अभ्यासच मुळी स्वतः कसा करायचा,
हेच आत्मसात केलं तर मग ह्या ए आयच्या जमान्यात या ए आय सकट आणि त्या ए आयचं आत्ता मी घेत असलेलं शिक्षण ते घेऊन मी जे जीवनात जे काही करू म्हणतो त्या सगळ्यावर होणारे परिणाम ते कळून कौशल्य आत्मसात करून एक यशस्वी आनंदी प्रभावी जीवनाकडे आपली वाटचाल होऊ शकेल. तुम्हाला ऐकायला आवडेल अशी आशा बाळगून एक अगदी थोडक्यात सहज मी सांगतोय, विषयाला धरूनच आहे पण सहज सांगतो. साधारण 1989-91-91 मध्ये त्यावेळी मी IAS मध्ये शासकीय अधिकारी म्हणून काम करत होतो, वेगवेगळी जी पदं. पण मला त्याच्या आधीच जाणवणं कळणं चालू झालं होतं की हा कॉम्प्युटरचा जमाना येतोय. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तिचं हार्डवेअर, तिचं सॉफ्टवेअर, आणि मग त्याच्याच बरोबरीने तोच काळ आहे ज्याचं नाव आहे जेनेटिक क्रांती, जेनेटिक रिव्होल्युशन. हे जे बायोलॉजी या शास्त्राची प्रगती, हे आपले भूषण केळकरही आज ते शिक्षण तज्ज्ञ आहेत. आयुष्याचा सगळा समृद्ध अनुभव एकत्र करून, पण त्यांनीसुद्धा जीवनात ज्या विविध गोष्टी केल्या आहेत त्यातल्या एका टप्प्याला भूषण केळकरांचा विषय बायो इन्फॉर्मेटिक्स होता. बायो इन्फॉर्मेटिक्स म्हणजे बायोलॉजी हा विषय आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंटरफेस एकत्र येऊन काय होतं त्याचं नाव आहे बायो इन्फॉर्मेटिक्स. तर मला एक IAS अधिकारी म्हणून एक काम एकीकडे माझं करताना ज्या दिवसांमध्ये जाणवलं की अरे हा एक नवा विषय शास्त्रीयदृष्ट्या समोर येतोय, जेनेटिक्स, आणि त्यावर आधारित जेनेटिक इंजिनिअरिंग. तेव्हा जीन म्हणजे काय, त्यामागचं सायन्स काय, आणि ते कळल्यानंतर करण्याचं जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, आणि मग ज्याला नाव आहे जीन स्प्लायसिंग, दुसरं एक नाव आहे स्टेम सेल रिसर्च, आजही तो चालू आहे. तर ते मला IAS अधिकारी म्हणून सुद्धा काम करताना जेव्हा जाणवत गेलं तेव्हा मी तुम्हाला सांगून झालं की जी मी माझी जबाबदारी मानतो ती नुसती जबाबदारीने जो आनंद मानतो, अखंड ज्ञान साधना आणि मानवतेच्या समोर येणारे नवे नवे विषय आपल्याला सतत कळत राहिले पाहिजेत. तर माझ्या मेथॉडॉलॉजीत पहिली स्टेप असते त्या विषयाचं नीट शोधून काहीतरी सर्वात बेसिक आणि उत्तम वाच, की जो स्वतः त्यातला तज्ज्ञ आहे, ज्यांनी स्वतः आपलं जीवन त्याला अर्पण केलंय, त्यांनी सामान्य माणसालाही कळेल समजेल अशा भाषेमध्ये काही छान मांडलेलं, तर ते वाच. मग 1989-90च्या सुमाराला मानवतेसमोर हा जेनेटिक्सचा विषय जेव्हा येऊ लागला तर मी तुम्हाला सांगितलं तसं स्वाध्याय, आणि त्या स्वाध्यायाचा एक भाग म्हणजे वाचन. तर मी शोधत होतो तिथे वैयक्तिक मी तुम्हाला हे निश्चित सांगतोय की मी इंग्लिश आणि मराठी, आता तर अलीकडे माझं हिंदी वाचनसुद्धा मी जाणीवपूर्वक वाढवलं आहे, पण इंग्लिश आणि मराठी तर सतत अखंड आणि बऱ्यापैकी भरपूर सतत चालू असतं. तेव्हा इंग्लिशसुद्धा वाचतो. असं असलं तरी माझ्या पद्धतीचा पहिला भाग आहे की मला ज्या विषयाच्या खोलात जायचं आहे तर शक्यतो पहिल्यांदा त्याच्यावर एक उत्तम काही मराठी आहे का, आणि बहुसंख्य वेळा ते मिळतं. आपल्याला माहीत नसतं, सध्या हे भान हरपलंय की नाही ज्ञान म्हणजे काय ते सगळं इंग्लिशमध्येच, ते सुद्धा सगळं मुख्यतः पश्चिमेकडनंच आलं पाहिजे. त्यांचं सर्टिफिकेट मिळालं तर ते म्हणजे काहीतरी, या सगळ्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं. पण माझा असतो हा ॲप्रोच, माझी मेथॉडॉलॉजी. तर मला माझाच एक उत्तम मित्र की जो महाराष्ट्र आणि देशाचं दुर्दैव आहे की लवकर गेला, असा एक या जेनेटिक्स विषयातला असामान्य शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक पाध्ये. अशोक पाध्ये पुणे विद्यापीठात होते, जेनेटिक्स विषयाचे प्राध्यापक. अवघड आहे की जेनेटिक्स विषय शिकवत होते इंग्लिशमधनं, पण त्यांनी हा विषय एकदम सोप्या छान मराठीमध्ये, जसं आमच्या भूषण केळकरांनी हे इंडस्ट्री 4.0चं मी उदाहरण दिलं, जसे डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर, हे नुकतेच आपल्यामधनं गेलेले पर्यावरण ऋषी माधवराव गाडगीळ, ग्रेट माणसं, जागतिक गुणवत्तेची माणसं. मग इंग्लिशवर त्यांचं प्रभुत्व होतं, जगभर करत होते की काम, पण त्यांनी आपल्या तुम्हाला मला समजायला तो जो सगळा अवघड विषय असेल तो तितक्यात सोप्या, उत्तम, सखोल, अर्थपूर्ण मराठीत मांडून दाखवलं. आपल्याकरता सिद्ध करून दाखवलं की मराठी भाषेकडे सुद्धा ती ताकद आहे. तर या अशोक पाध्येनी गोल गोल जिने असं त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. नाव पण किती छान आहे पहा तुम्ही, की जेनेटिक्स, तर जीनची जी स्ट्रक्चर आहे त्याला इंग्लिश शब्द आहे डबल हेलिक्स. ते जे जेनेटिक कोड असं क्रॉस होत, जे वॉटसन क्रिक आणि ही महिला शास्त्रज्ञ रोझलिन फ्रँकलिन यांनी शोधलं. मग ते असे जिना
आणि त्याच्यावर आडव्या पायऱ्या ATCG अशी जी कॉम्बिनेशन होतात. अशोक उपाध्यायांनी जेनेटिक्सवर मराठीत लिहिलेलं पुस्तक गोल गोल जिने, मी ते पहिल्यांदा वाचलं. आणि मग पुढे जेनेटिक्समधली बाप माणसं, उदाहरणार्थ एक मॅट रिडले आहे. मॅट रिडले हा जेनेटिक्स आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमधला एक जागतिक शास्त्रज्ञ. तिकडे पश्चिमेमध्ये ही एक ज्ञानाची परंपरा खूप समृद्ध आहे. ती माझ्या मनातली रुखरुखी की आपल्याकडे ती नाही आहे. ते म्हणजे जीवनाच्या त्या त्या क्षेत्रातली थोर थोर माणसं, सामान्य माणसाला समजेल अशा साध्या सोप्या मनाला भिडणाऱ्या भाषेत ते सगळं शास्त्र दर्शन तत्वज्ञान मांडतात. आपल्याकडे तुलनेने हे थोडं कमी आहे. माझ्या मनामध्ये डॉक्टर नारळीकर सर, माशेलकर सर, डॉक्टर विजय भटकर सर आणि अशांबद्दलचा आदर कशा करताय की एका बाजूला ते त्यांच्या क्षेत्रातले जागतिक आहेत आणि पाय जमिनीवर आहेत आणि भारताचा अध्यात्म विचार कळलाय, तो त्या विज्ञानाशी सांगड घालून बरोबर मराठीमध्ये तितक्याच उत्तम पद्धतीने मांडतात असा आमचा मित्र अशोक उपाध्ये. मी तुम्हाला सहज या अर्थाने म्हणालो की या मागचं सूत्र स्वाध्याय हे कौशल्य, ते आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये संघटनेच्या स्थापनेच्या दिवसापासून सांगतो, शिकवतो. चाणक्य मंडल परिवारच्या कोर्सेसच्या रचनेत आपण जे सर्वांना सांगतो ती सजेशनच आहे की वय वर्ष 16, 18, 10वी 12वी नंतर केव्हाही पण पहिल्यांदा हा चाणक्य मंडल परिवारमधला फाउंडेशन हे नाव असलेला कोर्स करावा. पुढे स्पर्धा परीक्षांद्वारा करायचं असेल तर आधी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स प्रिपरेटरी कोर्स, आणि मग सिव्हिल सर्व्हिसला बसायचं असेल तर UPSC किंवा MPSC. आपण यातल्या हा AI विषयसुद्धा आता भूषण केळकरांच्याच मार्गदर्शनाखाली फाउंडेशन प्रिपरेटरीत पण आणला आहे आणि त्याचा इनपुट आपण आपल्या UPSC MPSCत सुद्धा देतो, कारण त्याचा परीक्षेशी सुद्धा संबंध आहे. पण हे जे जीवनच घडवणं, त्यातली कौशल्यच घडवणं आणि ते जगातलं लक्षात घेऊन आपण जे चाणक्य मंडलच्या शैक्षणिक रचनेमध्ये आपण ते आणतो. आज हा सर्व विषय ऐकत असताना मी अशी आशा करतो, अपेक्षा करतो, विश्वास व्यक्त करतो की ऐकत असताना तुमच्या मनाने, तुमच्या बुद्धीने पण दखल घेतली असेल की AI येतंय, येणारच आहे. घड्याळाचे काटे उलटे सुद्धा फिरवता येणार नाहीत आणि बदलांना विरोध शहाण्या माणसांनी करू पण नये. उलट शहाण्या माणसांनी नुसतं तो बदल समजून घेऊन त्या बदलाशी जुळवून घ्यायचं आहे असं नाही आहे, त्या बदलाचं नेतृत्व करायचं आहे. आवर जॉब is not just to follow the change. Our job is not just to adjust to the change. Our job is to lead the change. हे AIच्या संदर्भात सुद्धा आहे. तिकडे ब्रिटनपासून सुरुवात करून 1750 पासूनच्या पुढच्या काळात झाली तिथे औद्योगिक क्रांती. तर त्या काळातल्या ब्रिटनमध्ये एक वर्ग होता की जो या तांत्रिक बदल आणि त्यामुळे उत्पादन प्रक्रियेत होणाऱ्या बदलांचा विरोध करत होता. त्यांना नाव पडलं लुड्डाइट्स. त्यांचा जो कोणी एक प्रमुख होता तो लुड्डा नाव त्याचं काहीतरी होतं का त्यांच्या हातात एक काठी असायची आणि ते कारखान्याची मशीन तोडायचे की या मशीनपायी आमचे जॉब जात आहेत, माणसं उघड्यावर येत आहेत म्हणून ते मशीन तोडायचे. पण काळाचा आपल्याकरताचा अध्याय सांगतो की लुड्डाइट्स कधीही जीवनात यशस्वी होत नाहीत. आपल्याला असं लुड्डाईट व्हायचं नाही आहे, आपल्याला तो परिवर्तन समजावून घ्यायचं आहे. आपल्याला त्या परिवर्तनानुसार स्वतःला घडवायचं आहे. नवे नवे ते होणारं परिवर्तन लक्षात घेऊन स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीनी त्यामध्ये नवी भर घालून स्वतःलाही घडवायचं आहे आणि त्याबरोबर कुटुंब, समाज, देश आणि विश्व घडवण्यामध्ये आपलं योगदान, आपली वाटचाल करायचे. हे सारांश जर डोक्यामध्ये ठेवला तर मला वाटतं तुम्हाला जाणवेल की असं कितीही परिवर्तन होत असलं, व्हावं, आपणही त्याच्यात भर घालावी, तरी मानवी जीवनात, संस्कृतीमध्ये काही शाश्वत, इटर्नल, टाइमलेस, कालातीत काही सूत्र, काही मुद्दे आहेतच. उदाहरणार्थ AIच्या संदर्भात कितीही AI येऊ दे, शिक्षण पद्धतीमध्ये हा जो शिक्षक नावाचा प्रकार आहे याला AI कधीही रिप्लेस करणे, सबस्टिट्यूट
की आता शिक्षक नावाच्या प्रकाराची गरज नाही, सगळं AI करेल. हे होणार नाहीये. पण शिक्षक नावाच्या प्रकाराचं यापुढच्या काळात वागणं, भूमिका बदलेल. आता जर शिक्षक फक्त माहिती देणारं माध्यम असा जर शिक्षक राहिला तर मग त्याच्यापेक्षा AI जास्ती चांगलं काम ऑलरेडी करतंय, आत्ता सुद्धा करतच आहे. पण शिक्षक मुलामुलींना घडवतो. शिक्षक मुलामुलींना त्यांच्या स्वची ओळख करायला मदत करतो. माझं तर म्हणणं आहे, सर्वात शिक्षकांनी करण्याची सर्वात मोलाची गोष्ट म्हणजे प्रेम. उद्या प्रेमाबद्दल सुद्धा AIची ॲप निघतील बरं का, बिलकुल. की प्रेम, लव्ह अँड कम्पॅशन म्हणजे त्या मेटलचं किती टेम्परेचर असतं आणि त्यांनी आपल्याला मिठी मारली तर जे माणसाचा वॉर्मथ आहे तो पासानो, तो उद्या त्याची AIची ॲपही निघतील. तरी माझं म्हणणं आहे की हे जे मानवी जीवनातलं लव्ह अँड कम्पॅशनचं स्थान, शिक्षकाचं काम मुलामुलींना त्यांच्यातला स्व ओळखायला मदत करणे, त्यानुसार जीवनातली उत्तमता आणि गाठायला मदत करणे. आणि यापेक्षा शिक्षकाचं मुख्य काम आहे सर्व मुलामुलींना प्रेम. ते देणे म्हणजे कृत्रिमता नाही आहे, स्ट्रॅटेजी नाही आहे, स्वभाव की तेव्हा AI आलं तरी ही जी शिक्षक ही संस्था आहे हिच्या समाजातल्या स्थानात बदल होईल, पण ते स्थान कालबाह्य होणार नाहीये. हाच मुद्दा सरकारी यंत्रणेलाही लागू आहे की प्रशासनात AIची अनेक ॲप येतील, पण सरकारी नोकरी ही नुसती पैसे कमवण्याची नोकरी नाहीये, तर ती लोकसेवा हीच देशसेवा. हे जे चाणक्य मंडलचं विवेकानंद आणि गांधीजींनी शिकवलेलं सूत्र आहे ते AIच्या जमान्यात सुद्धा लागू पडेल. गव्हर्नन्समध्ये अनेक तऱ्हांचा AI येईल, पण आता आपण जी प्रार्थना आपण एकत्र जिथे आहोत तिथे करणार आहोत पुढच्या 1-2 मिनिटात, जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. हे अश्रू पुसण्याचं काम, दुःखितांचं दुःख दूर करण्याचं, शोषितांचं शोषण दूर करण्याचं काम. तरी मला पूर्ण जाणीव आहे बरं का की ह्याची सुद्धा AI ॲप निघणं शक्य आहे, बिलकुल शक्य आहे. मी आज वेळाभावी त्या मुद्द्यांच्या खोलात गेलो नाही आहे, पण एवढं सूत्र सांगतो की आज AIच्या जगात चर्चा चालू आहे की मानवी बुद्धिमत्तेची जागा AI घेईल का? विल आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिप्लेस ह्युमन इंटेलिजन्स? जसं आत्ता विज्ञान जिथपर्यंत पोचलंय त्याला नाव आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण शास्त्रज्ञांचं आत्ता सुद्धा त्यावर काम चालू आहे. त्याला शास्त्रीय संज्ञा आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स. की मग मशीन्स एकदा त्यांना अल्गोरिदम आखून दिलं की आता ते पुढचं सगळं ऑन देअर ओन करतायत आणि मग बघता बघता ते माणसापेक्षा बुद्धिमान होत आहेत. हे होईल का? यावर त्या निक स्ट्रॉमपासून भूषण केळकरांच्या द्वारा जेफ्री हिंटनपर्यंत हे सगळे तज्ज्ञ आपापली त्यांची मत आहेत. काही म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधी मानवी बुद्धीला मागे टाकणार नाही. तर जेफ्री हिंटन हा जो शास्त्रज्ञ होता, स्टीफन हॉकिंग, तो आज आपल्यात नाही, पण जाण्यापूर्वी तो मानवतेला धोक्याचा इशारा देऊन गेला की येत्या काही काळामध्ये मशीन्स माणसापेक्षा बुद्धिमान होतील, कार्यक्षम होतील आणि ती माणसाला मागे पुढे माणूसच त्याचा गुलाम होईल. यावर हॉलिवूडमध्ये काही एकावनिक उत्तम सिनेमे आले. त्या सिनेमांचा सुद्धा तात्विक बेस भारताचा अध्यात्म विचारच होता. मी वेळाभावी आत्ता त्याच्यात जात नाही. पण AI मानवी बुद्धीची जागा घेईल का? AIची प्रगती AGI, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्समध्ये होईल का? हे सगळं असलं तरी मानवी जीवनात काही मूल्यांना शाश्वत स्थान राहणार. जसं शिक्षक आहे, जसं गव्हर्नन्स आहे, त्यातला माणसाचा रोल आहे, जसं माणसाचं चारित्र्य, कॅरेक्टर आणि त्या चारित्र्य निर्माणाची गरज, की तिकडं तंत्रज्ञान किती येऊ दे, शेवटी ते तंत्रज्ञान वापरून माणूस राक्षस होणार का माणूस ईश्वरत्वाकडे वाटचाल करणार हे आपल्या हातात आहे. AIचे चांगले पण परिणाम आहेत, वाईट पण परिणाम आहेत. हे विज्ञानाच्या प्रत्येक टप्प्याचे आहे की ती जी टेक्नॉलॉजी ते पार लाखो वर्षांपूर्वी मानवाच्या प्रगतीत माणसांनी अग्नीचा शोध लावला, फायर. चांगलं का वाईट? अरे त्या अग्नीवर आम्ही
अन्न शिजवू शकतो, त्यामुळे उत्क्रांतीच्या प्रक्रियेला वेग आला, ऊब देऊ शकते, माणसाचं हे जनावर आणि सृष्टीपासनाचं राहणं सुरक्षित झालं. पण त्या आगीमध्ये आम्ही शत्रूला जाळतोय आहोत, घरच्या सुनबायांना सुद्धा जाळतोय आहोत. आग अपने आप में चांगली किंवा वाईट नाहीये, आग वापरणाऱ्याचं चारित्र्य ठरवतं. तो मुद्दा आज AI ला पण लागू आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये जे स्थान आगीच्या शोधाचं आहे तितकंच मोल आज AIचं आहे. नवी आग, हिचा आपल्यावर परिणाम चांगला का वाईट ह्याचा दोष AIचा नाही आहे, गुण किंवा दोष आपला आहे. त्याचा मित्र भारतीय विचारातला सर्वात पवित्र शब्द आहे चरित्र निर्माण, कॅरेक्टर बिल्डिंग, की माणसाचं चरित्र. आणि तू येणारी ही टेक्नॉलॉजी विश्वाच्या कल्याणासाठी कशी वापरशील. तुम्ही जर हजारो वर्षांच्या भारताचा अभ्यास केलात तर तुम्हाला सातत्याने मग हे दिसून येईल की आपल्याला सुद्धा लावलेले शोध, मांडलेला विचार हा ऋषीमुनींनी सतत केलाय की हा मानवाच्या कल्याणासाठी कसा वापरला जाईल. असलं तर त्यात मानवाचं कल्याण आहे, पण मग ते कसं थांबवायचं. म्हणून चारित्र्य घडणीचं महत्त्व AIच्या जमान्यात सुद्धा आहे, शिक्षकाचं महत्त्व AIच्या जमान्यात सुद्धा आहे, माणसाच्या माणूसपणाचं आणि माझ्या श्रद्धेनुसार ईश्वरत्वाकडे वाटचाल करणारं आजच्याही जमान्यात आहे. आपण ते घेऊन चाणक्य मंडल परिवारामध्ये काम करतो आहोत. सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेत. माझी आता सुरुवातीप्रमाणेच आता माझी सर्वांना विनंती आहे की जिथे आहोत तिथे पाठीचा कणा ताठ, डोळे मिटलेले, श्वासावर फक्त लक्ष. इथे प्रार्थना प्ले केली जाईल, तेवढ्यापुरती डोळे उघडे ठेवायला एक वेळ हरकत नाही आहे, कारण त्या प्रार्थनेच्या एक एक ओळी येतील. आपल्याला त्या येत असल्या तर सुरात सूर मिसळून म्हणाव्यात, नसल्या तर निदान त्या प्रार्थनेच्या ओळींकडे लक्ष द्यावं. पण आजचा हा सर्व विषय घेऊन पुन्हा भेटण्यासाठी आणि ही प्रार्थना प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी आता आपण सगळे आहोत तिथून डोळे मिटून किंवा आजच्या पुरते उघडे ठेवून, पण आता आपण प्रार्थना करूयात. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.